चेहऱ्याची सुंदरता यावरती नाशिकमध्ये एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम प्रमुख पाहुणे संगमनेर येथील मेकअप आर्टिस्ट गौरी गोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। कशिश सोनी PMU ट्रेनर व पुण्यातील कॉस्मोलॉजिस्ट व ट्रायकोलॉजिस्ट तज्ज्ञ डॉक्टर अमोल देवकर यांचे ऑर्गनायझर पूजा गायकवाड यांच्या हस्ते भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले। यावेळी रचना हांडे यांचे बिझनेस पार्टनर सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट सत्यम थोरात, नेल आर्टिस्ट अभिलाषा शर्मा, संगमनेर येथील मेकअप आर्टिस्ट शिवानी क्षीरसागर, बायो रिसर्च कंपनीचे संतोष दुसाने, मनोश्री मॅडम उपस्थित होते। नाशिक शहरातील नांदूर नाका येथील धनलक्ष्मी लॉन्स येथे एक दिवसीय परिषद पार पडली। या परिषदेमध्ये कशिश सोनी PMU ट्रेनर, पुण्यातील कॉस्मोलॉजिस्ट व ट्रायकोलॉजिस्ट तज्ज्ञ डॉक्टर अमोल देवकर, ऑर्गनायझर कुमारी पूजा गायकवाड, प्रतीक्षा साळुंके, दर्शना लोया, रचना हांडे आदींनी मार्गदर्शन केले। Thanks to our organizer Rachna ji, Pratiksha ji, Pooja ji and Darshana ji for inviting me and I am the CEO of Magic of Ballet Permanent Makeup Beauty and Skin। So आज मैं यहाँ पे रिप्रेजेंट करने आई हूँ परमानेंट मेकअप को, जो कि है मेकअप विद अ मेकअप। नॉर्मल मेकअप तो सब करते हैं, लेकिन अगर आप नेचुरल अगर आप मेकअप से परफेक्टली अगर आप उठना चाहते हो, मॉर्निंग उठते ही आप अपने आप को परफेक्ट देखना चाहते हो, तो परमानेंट मेकअप इज़ बेस्ट फॉर यू। सो आज यहाँ पे सेमिनार में मैं बहुत सारी चीज़ें बताऊँगी, राइट टेक्निक्स क्या होती है, उसके साइड इफ़ेक्ट्स और इफ़ेक्ट्स क्या होते हैं। सो स्टे ट्यून्ड। थैंक यू। हॅलो नाशिक, मी डॉक्टर अमोल देवकर, कॉस्मेटॉलॉजिस्ट आणि ट्रायकोलॉजिस्ट पुण्यावरून आलो आहे। प्रथमतः आजच्या सेमिनारसाठी मला ऑर्गनायझर्सनी इन्व्हाइट केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। रचना मॅडम, प्रतीक्षा मॅडम, दर्शना मॅडम, पूजा मॅडम आणि आपले स्पॉन्सर जे आहेत भंडारी ज्वेलर्स आणि रमाई फिल्म प्रोडक्शन्स, त्यांचे मी आभार मानतो। आणि आज मी या सेमिनारमध्ये आपल्याला स्किनबद्दल माहिती देणार आहे। मेकअपबद्दल तर इथे सर्व मेकअप आर्टिस्ट आहेत, त्यांना माहिती आहे, पण स्किन चांगली असेल तर मेकअप चांगला होऊ शकतो, हे मी त्यांना प्रत्यक्षात फेस स्किन ॲनालिसिस करून दाखवणार आहे। आणि आपल्याला PRP ट्रीटमेंट्स, हेअरफॉलसाठी, स्किनसाठी ज्या ट्रीटमेंट्स असतात बोटॉक्सच्या, प्लस स्किन व्हायटनिंगसाठी ग्लुटाथायोनचे इंजेक्शन्स असतात, त्यासाठी काय काय प्रिकॉशन्स घ्यायचे आणि कशी ट्रीटमेंट घ्यायची त्याबद्दल मी सांगणार आहे। आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी ट्यून राहा आणि एन्जॉय करा। थँक्यू। या कार्यक्रमासाठी प्रायोजक भंडारी ज्वेलर्स व रमाई फिल्म प्रोडक्टचे भरत पालवे यांचे लाभले। ऑर्गनायझर मेकअप आर्टिस्ट प्रतीक्षा साळुंके यांनी मेकअपचा डेमो दाखवला व योग्य मार्गदर्शन केले। तसेच मॉडेल विश्वजा सावंत यांनी आपले सुंदर असे नृत्य प्रदर्शित केले। ऑर्गनायझर पूजा गायकवाड यांनी सांगितले की स्किन व हेअर विषय ट्रीटमेंट घ्यायची असेल तर योग्य तज्ज्ञांकडून ट्रीटमेंट घ्यावी। कशिश सोनी PMU ट्रेनर व पुण्यातील कॉस्मोलॉजिस्ट व ट्रायकोलॉजिस्ट तज्ज्ञ डॉक्टर अमोल देवकर यांच्याकडे खात्रीशीरपणे ट्रीटमेंट मिळेल। आयोजक रचना हांडे यांनी यावेळी सांगितले की नाशिकमध्ये ही परिषद घेण्याचे मुख्य कारण म्हणजे सौंदर्य प्रसाधने आणि ब्युटी पार्लर यामध्ये काम करणाऱ्या विविध व्यावसायिक तसेच कर्मचारी रुग्णांना सहभागी करून याबाबतची माहिती देण्याचे काम केले जात आहे। नाशिककर, मी ऑर्गनायझर आणि मेकअप आर्टिस्ट रचना हांडे, आम्ही इथे स्किनचा इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे। तर स्किन बद्दल प्रॉपर माहिती देण्यासाठी आपल्याकडे आज आलेले आहेत डॉक्टर अमोल देवकर फ्रॉम पुणे। ते कॉस्मेटॉलॉजिस्ट आणि ट्रायकोलॉजिस्ट आहे। ॲक्च्युली लेडीजला स्किनचा खूप जास्त इश्यू होतो, हार्मोन चेंजेस किंवा PCOD हे सगळ्या प्रकारांवर ट्रीटमेंट असते, पण ती जर प्रॉपर केली नाही तर त्याचे साईड इफेक्ट सुद्धा असतात। हे सांगण्यासाठी सर आपल्याला स्किन आणि आपली प्रॉपर हेअर ॲनलाइज करून आपला ट्रीटमेंट सुचवतात। आपण कोणतेही सनस्क्रीन किंवा कोणतेही मेडिसिन सरांना, डॉक्टरला किंवा कोणत्याही डर्मेटॉलॉजिस्टला न विचारता नाही घ्यायला पाहिजे। आमच्यासारखे मेकअप आर्टिस्ट किंवा आमच्यासारख्या ज्या ब्युटी पार्लरवाल्या आहेत त्यांच्याकडे स्किन ट्रीटमेंट प्रॉपर होत नसते, कारण डॉक्टरकडे जर काही प्रॉब्लेम झाला तर त्यांच्याकडे बॅकअप असतो मेडिसिनचा, इंजेक्शनचा, किंवा ॲलर्जी झाली तर त्याचाही बॅकअप असतो, पण आमच्यासारख्या ब्युटिशियनकडे तो नसतो। पण आज ज्यांना स्किनमध्ये काम करायचं आहे ते सरांकडे कोर्स करू शकतात, प्रॉपर स्किनवर ट्रीटमेंट घेऊ शकतात। आणि त्यांच्याकडे ग्लुटाथायोन असं एक इंजेक्शन आहे, तर त्यांनी स्किन फेअर होते। तर खूप मुलांनी आणि मुलींनी ग्लुटाथायोन घेतलेला आहे, सरांच्या इंस्टाग्रामला तुम्ही चेक करू शकता। आणि सेकंड म्हणजे असं की कशिश सोनी या सिंगापूरला असतात, त्या PMU ट्रेनर आहेत।
जॉब बाहेर मुली करतात त्यांना रोज मेकअपसाठी वेळ नसतो, म्हणून त्या 2 वर्ष ब्लश जात नाही, 2 वर्ष लिपस्टिक जात नाही आणि 2 वर्ष आपलं आयलायनर जात नाही. अशा प्रकारचा सेमी परमनंट मेकअप कशी सोनी करतात त्यांनाही आज आपण इथे बोलवले आहे. प्रॉपर पद्धतीने जर मेकअप केला नाही तर त्याचे साईड इफेक्टही असतात आणि पिगमेंट आणि इंक मध्ये काय फरक आहे हे सुद्धा त्यांनी आज आपल्याला सांगितलं आणि थँक्यू सो मच. या विषयावर अनेक तज्ज्ञांनी मार्गदर्शन करून नाशिकमधील महिलांना याबाबत होत असलेल्या वेगवेगळ्या बदलाची परिस्थितीची माहिती दिली. जागर महाराष्ट्र न्यूजसाठी अविनाश शिरसाट.